नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण आजचे कोरोना व्हायरसचे अपडेट घेऊयात. तर जगभरामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह केसेस समोर आलेले आहेत त्यांची एकूण संख्या आहे 50,90,064. त्यानंतर या दुर्दैवी अशा आजाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या आहे 3,29,732 आणि या रोगावरती मात करण्याची संख्या सुद्धा चांगलीच आहे, ती आहे 20,24,231. जर आपण राज्यानुसार या आकडेवारीचा विचार केला तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस समोर आलेले आहेत. त्यांची एकूण संख्या आहे 37,136. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करणारे सुद्धा चांगलेच आहेत, ते आहेत 9,639. या दुर्दैवी अशा संसर्गजन्य रोगामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे 1,325. त्यानंतर तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राजस्थान या राज्याचा क्रमशः क्रमांक लागतो. दिवसेंदिवस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या कोरोना बाधितांची संख्या ही एक लक्षणीयरित्या वाढत असल्या कारणाने सगळ्यांच्याच मनामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तरीही असो, हे एक संसर्गजन्य रोग असल्या कारणाने तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या, तसेच आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या मूळ चर्चेकडे वळूयात. तर आजच्या दैनिक अंक लोकसत्ता या भागामध्ये आपण कुतूहल याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये की मानवी आरोग्य आणि जैवविविधता याचा कसा एक संबंध आहे आणि याविषयी आपण सविस्तरपणे या भागामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आजच्या संपादकीय भागामध्ये हवा आणि रोल, सध्या जे काही एक विमानसेवा ठप्प आहे त्याचप्रमाणे रेल्वे सेवा सुद्धा ठप्प आहे. तर यामध्ये काय एक विरोधाभास झालेला आहे. आपल्याला वारंवार सांगतात की वेगवेगळ्या तारखा दिल्या जातात, या तारखेला सुरू होणार, त्या तारखेला सुरू होणार, परंतु अजूनही यामध्ये काही एक निश्चित असा पर्याय निघालेला नाही. तर याविषयी आपल्या संपादक काकांनी जे काही मत व्यक्त केलं आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणूयात. त्यानंतर चतुर्सूत्र या भागामध्ये आपण आणि अपराधी ठरवू याविषयी जे काही एक लेख आलेले आहे तेच आपल्या सध्याच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात एक वास्तविक चित्रण आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना सध्या करायला हव्यात आपल्या अर्थव्यवस्थेचे चक्र परत सुरू करण्यासाठी. तर यामध्ये आपण याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. तर आजच्या लेखामध्ये खूप सारे महत्वपूर्ण असे लेख आलेले आहेत, त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. तर आजचा आपला पहिला मुद्दा आहे तोच की संपादकीय या भागामध्ये आपण हवा आणि रूळ या शीर्षकाखाली जे काही आपल्या संपादकीय काकाश्रेंनी एक लेख दिलेला आहे त्यांचं मत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मूळ मुद्दा असा आहे की आता बिगर वातानुकूलित म्हणजे जे काही रेल्वे गाड्या आहेत त्या 1 जून पासून सोडण्याची घोषणा पण सध्या सरकारने केले आहे, पण त्यामुळेच काय झाले की 30 जून पर्यंतची तिकिटे सुद्धा आधीच रद्द केली. आता यामध्ये कशी एक आपल्याला विसंगती म्हणा किंवा विरोधाभास हा एकीकडे जाणवतो. तर आपले हवाई मंत्री जे आहेत त्यांनी नवनवीन तारखा आपल्याला देत हवाई खात्यानं काय खाजगी विमान कंपन्यांना दर निश्चितीसाठी तंबी देणं हे दुसरीकडे त्यांनी सुरू केलेले आहे. वास्तव आणि निर्णय यामधील फरक आपल्याला या ठिकाणी एक दिसून येत आहे. तर आता सध्याच्या दुर्दैवी अशा कोरोना काळाचे एक प्रतीक कोणते असे विचारल्यास बहुतांश आपल्याला एकमत होईल की रस्त्यावरून पाय ओढत जाणारे आणि कोणत्याच राजकीय पक्षाच्या खिचगणीत न अडकलेले हे असे आपले अभागी स्थलांतर मजदूर. अशा या दृश्यावर आपले किडूक मिडूक आणि कच्ची पच्ची यांना काकुटीस मारून शेकडो मैलावर आपल्या घराकडे ते निघालेले आहेत. जाताना त्यांना रस्त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या दुर्दैवी अशा घटनांना सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. काहींना तर आपल्या प्राणाला सुद्धा मुकलेले आहेत. तरी सुद्धा इतक्या यातना सहन केल्यानंतरही त्यांना एक जगण्याची आस बाळगणारे हे स्थलांतर हे सगळं दृश्य पाहणे आपल्यासाठी एक हृदयविकारच आहे. परंतु ज्या शहरांचे सेवा क्षेत्र यांच्यावर अवलंबून आहे त्या शहर उद्योजकांनी या मजदुराकडे पाठ फिरवलेली ती एक खूप घृणतेचा हा प्रकार आहे. आणि दुसरं म्हणजेच काय की आपण सध्या चंद्रयानाची झेप घेणाऱ्या या देशामध्ये स्थलांतरितांसाठी नसलेली वाहतूक सुविधा हे सगळ्यात मोठे एक दुर्दैव म्हणावं लागेल. कारण कोरोना काळाने आपल्याकडील जे काही वाहतूक व्यवस्थांची चांगली लक्तरे काढून ती वेशीवर टांगली आहेत. आता या वाहतूक व्यवस्थेमध्ये 3-13 जसे रस्त्यावरून जावे याची वेळ आलेल्या आपल्या कमी उत्पन्न असलेल्या गटामधील नागरिकांनी तर अनुभवलेले आहे. त्याचप्रमाणे काय जे मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय आणि रेल्वे आणि विमान प्रवासामध्ये आपले हात आणि खिसे हे मोकळे करून घातले आहेत. परंतु परदेशातून येणाऱ्यांसाठी जे काही सरकारने आपल्या घोषणापूर्ती का असेना जशी वंदे भारत योजना सारखी योजना सुद्धा सध्या अंमलात आणली आहे. वरवर पाहता ही वंदे भारत म्हणजेच काय परदेशी अडकलेले जे काही आपले नागरिक आहेत त्यांनी सरकार आपल्या स्वखर्चातून त्यांना मायभूमीमध्ये परत आणण्याचा असा एक समज आहे या योजनेचा. परंतु प्रत्यक्षामध्ये तसं काही नाहीये. या सर्वांनी भरभक्कम अशी रक्कम मोजली आहे आणि त्यात वाईट सुद्धा काही नाही. पण
निदान त्यांच्यासाठी तशा योजनेची घोषणा तरी झाली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता देशांतर्गत प्रवाशाच्या पदरी मात्र गोंधळ आणि अनास्थाच पडलेली आहे. कारण आपण असं म्हणतात ना एका उक्तीप्रमाणे, की "घर की मुर्गी दाल बराबर" हे सत्य आपल्याला या ठिकाणी सरकारच्या या नीतिमत्तेमधनं आपल्याला दिसून येत आहे. आता जर सध्याच्या आपण वाहतूक व्यवस्थेचा विचार जर केला तर यामध्येच आपले रेल्वे वाहतुकीचे जे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यानी आता ताजी घोषणा केली आणि सांगितलं, की त्याचप्रमाणे आपले जे हवाई वाहतूकचे मंत्री आहेत, हवाई खात्याचे हरदीप सिंग पुरी यांनी विमान वाहतूक त्यांच्या खात्याकडून नेमकी कधी सुरू होईल हे अजूनही अधोरेखित केलेलं नाही. त्यांनीच आता ट्विट करून सांगितलं आहे, की 25 मे पासून विमानसेवा सुरू होत असल्याची घोषणा केली. हे असे निर्णय आता Twitterवर जारी करण्यासाठी त्यांना सोयीचंच एक झाले. कारण कसं आहे, की वार्ताहर परिषदेप्रमाणे त्यामधून थेट प्रश्न अंगावर येण्याची शक्यता सुद्धा नसते आणि त्यामुळेच काय पत्रकार परिषदांना धक्का असलेले अनेक नेते हल्ली संपर्काचा एकतर्फी मार्ग अवलंबताना दिसतायत. म्हणजेच काय म्हणू आपण वन वे कम्युनिकेशन. आता त्यानुसार गोयल यांनीही आपल्या निर्णयाची वच्चता केली आहे. आता पियुष गोयल यांनी केलेल्या त्यांची जी काही घोषणा आहे त्यानुसार काय आहे, की 1 जून पासून रेल्वे मंत्रालय हे देशभरात किमान 200 बिगर वातानुकूलित रेल्वे जे गाड्या ज्या काही आहेत त्या चालवणार आहे. हा निर्णय एक उत्तम आहे, परंतु त्याचे कौतुक केल्यानंतरचा साधा प्रश्न हा आहे, की जर 1 जून पासून रेल्वे सेवा सुरू करायची होती तर अवघ्या आता 2-4 दिवसापूर्वीच म्हणजे 30 जून पर्यंतची जे काही आता रिझर्व्हेशन केलेली तिकीट आहेत ही रद्द का केली? आता ही तिकीटेच जर रद्द केली याचा अर्थ रेल्वे सुरू होणार का नाही याबाबत सुद्धा आपल्या मनामध्ये सगळ्यांच्याच एक अनिश्चितता आहे. बरं इतकं होऊन सुद्धा ही तिकिटे रद्द केली आणि त्याच्या आधी देशात अनेक ठिकाणावरून जे काही वातानुकूलित गाड्या सोडल्या गेल्या, ठिकठिकाणी अडकलेले जे काही स्थलांतरित त्यांना आपापल्या गावी सोडायचा हा जर उद्देश असेल, तर हे आता जे काही उच्चभ्रू अशा वातानुकूलित गाड्या सोडण्याचा यांनी विचार का केला? हा सुद्धा एक सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता हा प्रश्न पडल्यावर आणि या वातानुकूलिताचा फारसा मुद्दा चव्हाट्यावर आल्यानंतर आपल्याला असं दिसून आलं, की सरकारने एक श्रमिक एक्सप्रेसचे गोडवे गायला सुरुवात केली. आता या विशेष गाड्यामुळे काय झालं, की स्थलांतरित आपापल्या गावी सुखाने अथवा सुखरूप असे पोहोचले आपण मानूयात. परंतु त्यामध्येही आता काँग्रेसनं काय म्हटलंय, की हे जे काही मजूर गावी जाणार आहेत, यांच्या तिकिटाचा बोजा कोण सहन करणार असा प्रश्न निर्माण झाल्यावरती काँग्रेसनं पुढाकार घेतला आणि म्हटलं, की आम्ही यांचा खर्च करू आता. हेच काँग्रेसनं असं वक्तव्य केल्यानंतर मोदी सरकारला कसं झालंय, की आपल्या जखमेवर मीठ आणि मिरच्या एकत्र चोळल्यासारखं झालं. पण जे काही आता 85% अशी त्या खर्चाची विभागणी करून तिकिटात गेलेली अब्रू त्यांच्या रकमेतून मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. आता त्याची चर्चा पूर्णपणे मिटली नाही तोच आता रेल्वेची तिकिटे रद्द करणे आणि पुन्हा नव्याने गाड्यांची घोषणा करणे. या गोंधळाचे काय म्हणावे हेच आता आपल्याला कळत नाही. आता रेल्वे मंत्री म्हणतायत, की पुढच्या 2 दिवसात या गाड्यांचे वेळापत्रक, नोंदणी आणि तपशीलही जाहीर केलं जाईल. म्हणजे तेही आता सध्या एक अनिश्चितच आहे. आता दुसरीकडे या अंधातरीत किंवा अनिश्चितता असणारं जे काही आपली विमानसेवा आहे याच्याबाबत सुद्धा असंच एक धोरण गोंधळ आपल्याला दिसतो आहे. कारण कोरोनाने या विमान वाहतूक क्षेत्रास फार होतेचं नव्हतं केलं आहे. आता आधीच मंदी सदृश्य वातावरणामध्ये जड झालेले विमानाचे गुढे कोरोनाने अधिकच खचवले गेले. आता त्याप्रमाणे जर आपण रेल्वेप्रमाणे या बाबतीत मध्ये गोंधळ तर झालेला दिसतोय. पण मध्येच प्रवासी नोंदणी सुरू झाली आणि नंतर अचानकच टाळेबंदी वाढली आणि सगळे जे काही प्रवासी वाहतुकीसाठी आपण तिकीट रिझर्वेशन केलं होतं ते सगळेच काय झालं, की रद्द केले गेले. आता त्यानंतर लगेच यामध्ये उपाययोजना म्हणून असं सांगितलं गेलं, की दर 2 प्रवाशांमधली 1 खुर्ची रिकामी ठेवा. अशी अट जेव्हा विमानसेवा सुरू होईल तेव्हा पाळावी लागेल. असं जो काही एक हवाई खात्याने त्यांना एक अधिसूचना जारी केली होती. त्यावर आता बऱ्याचशा जे काही खाजगी विमान कंपन्यांनी वैतागून आपली नाराजी व्यक्त केली आणि सरकारचा आदेश हा धुडकावून लावला. आता ते पण एक साहजिकच आहे. याचं मूळ कारण असं आहे, की इतके नुकसान सहन केल्यानंतरही जवळपास 2 महिन्याचं नुकसान सहन केल्यानंतरही निम्म्या प्रवासी क्षमतेने विमान उडवा असे सांगणे हे अवास्तवच ठरणार आहे. कारण विमान कंपन्यांनी सरकारला तोंडावरच ही अट पाळता येणे शक्य नाही असे ठणकावल्यानंतर सुद्धा तो मुद्दा एक पाठीमागे पडला आणि अजून काही विमानसेवा आपली सुरळीतपणे सुरू झालेली नाहीये, देशांतर्गत सुद्धा. तर आता त्याच विमान खात्याने असाच नवा प्रस्ताव सादर केल्याचे वृत्त सध्या कळत आहे आपल्याला. त्यानुसार काय आहे, की विमानाच्या तिकिटाचे दर काही काळासाठी सरकार ठरवू इच्छिते. आता हे तर एक खूप भयानकच म्हणावं लागेल. कारण सर्व विमान कंपन्या हे एअर इंडियाप्रमाणे सरकारी बटीक तर नाहीच आहेत आणि त्यांनी किती रक्कम आकारून प्रवाशांना वाहतूक सेवा करावी हा त्यांचा निर्णय आहे. आता एखाद्यास हे तिकीट दर फार महाग सुद्धा वाटत असतील, पण विमान प्रवास न करण्याचा व अन्य विमान कंपन्यांची सेवा घेण्याचा मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. पण खाजगी विमानांनी किती भाडे आकारावे हे ठरवण्याच्या
अगोदर जो काही अधिकार सरकार स्वतःकडे कसे काय घेऊ शकते, हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता हा अधिकार सरकारला दुहेरी वापरायचा आहे. तो म्हणजेच काय, की कोणा विमान कंपनीने अतिस्वस्तात सेवा देऊ नये यासाठी आणि अन्यांकडून विमान तिकिटाच्या दरात ओढाताण न होता सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करू पाहत आहे. असे जर होणार असेल तर कोणत्या काळातील सरकार, हा प्रश्न तर आपल्याला पडतोच. आता यामध्येच असं आपण म्हणू शकतो की बाजारपेठी नियम म्हणून काही प्रकार असतो का? नाही. कारण एकेकाळी आंतरराष्ट्रीय मंचावर काम करण्याचा अनुभव असलेले आपले जे हवाई मंत्री आहेत, हवाई खात्याचे मंत्री आहेत, यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाने असा मागचा विचार करावा हे धक्कादायकच आहे. कारण विमान वाहतूक क्षेत्राचे जे काही प्रतिनिधींनी याबाबत तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. आता केली ती योग्यच म्हणावं लागेल. कारण याबाबतीत आधीच्या निर्णयाप्रमाणे बदल होणार का, ते सुद्धा आपल्याला सध्या पाहावं लागेल. आता हे या काळचे आणखी एक विद्राव्य असं लक्षण म्हणजेच की काय, इतके अवाढव्य असं संकटास सामोरे जाताना गोंधळ उडणे हे साहजिक, ते आपण मान्य पण केलं. पण तो ज्या बाबतीत टाळता येणं शक्य होते त्या बाबतीत टाळला गेलं नसेल तर निर्णय प्रक्रियेच्या कार्यक्षमतेविषयीच नव्हे तर प्रत्यक्ष जी काही क्षमतेविषयी शंका एक निर्माण होते. आता निर्णय क्षमतेसाठी जे काही वस्तुस्थितीचं आकलन हवेच, ते नसेल तर मग निर्णय हवेतलेच ठरतात. या सध्याच्या हवेमधूनच आपण असं म्हणू शकतो की आपल्या निर्णयाची गाडी ही रुळावर यावी एवढीच एक अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीने आपल्या संपादक काकाश्रेंनी आज आपली जी काही एक विमानसेवा आहे किंवा रेल्वे खात्याने वेळोवेळी जाहीर करून जे काही नवीन नवीन तारखा देत सर्वसामान्य नागरिकांना एक भूलच देण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्याविषयी त्यांनी इथे त्यांचं मत व्यक्त केलं आहे. तर असं खूप सुंदर असा लेख होता. तर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. तो आहे चतुर्सूत्र. या भागामध्ये आपण आज अर्थशास्त्राविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि यामध्ये आणि अपराधी ठरवू. तर या भागामध्ये आपण सध्याच्या देशातील जे काही अर्थव्यवस्था आहे त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे अर्थचक्र कशा पद्धतीने सुरू करता येईल याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. तर मूळ मुद्दा असा आहे की सध्या अर्थचक्र सुरू करण्यासाठी आपल्याकडे अनेक उपाय आहेत. तर त्या उपायांचे काय काय आहेत तर त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूया. आता अर्थचक्र सुरू करण्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यापैकी काही आपण पाहणार आहोत. तर ते काय की COVID-19 झुंजीमध्ये भारताचे दिवसादिवस आपली काही एक पिछेहाटच होते. आता हे जरी सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आणि स्पष्ट जरी असलं तरी अतितीव्र अशा टाळेबंदीच्या उपाययोजनेमुळे काय झाले की कोविडचा प्रसार तर आटोक्यात आला नाहीच. पण आधीच खचलेल्या अर्थव्यवस्थेचा पुरता हा धुव्वच उडाला आहे. आता मार्चमध्ये जरी टाळेबंदीचा काळ 1 आठवड्याचा होता, तरी सुद्धा काय झालं, देशाचं जे काही आपलं औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 ते 17% घसरलेलं आहे. आता एप्रिलमध्ये ही घट तर कितीतरी अधिक प्रमाणात झाली असेल. कारण हा संपूर्ण महिना हा अतितीव्र टाळेबंदीखालीच गेलेला आहे. आता वेगवेगळ्या क्षेत्रामधून जे काही येणाऱ्या आर्थिक संकेतानुसार जे आपलं सध्याचं चालू वित्त वर्षाच्या दुसरी तिमाही जी आहे, याच्यामध्ये देशाचं GDP हे 45 ते 50% घसरण्याची शक्यता आहे. आता एप्रिलमध्ये ही घट तर कितीतरी अधिक प्रमाणातच झाली असणार आहे. जरी ही टाळेबंदी जून-जुलैमध्ये संपूर्णपणे उठवली गेली, तरी देशाचा GDP पूर्ण वर्षाकरताच 5 ते 60% कमी होणार आहे. आता अशा प्रकारच्या मंदीने भारतात शतकभरात तरी अनुभवलेली नाहीच आहे. आता या अतितीव्र अशा टाळेबंदीमधून जे काही उद्भवलेल्या या आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका हा असुरक्षित, असहाय्य आणि गरिबांना बसतो आहे आणि तो बसणारच आहे. आता यामध्येच आपले आर्थर डी लिटल या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी एक जे काही भाकीत वर्तवलं आहे, संकेत दिले आहेत, त्यानुसार काय आहे की चालू वित्त वर्षात भारतामधील जो काही बेरोजगारीचा दर हा 7% पासून ते 35% पर्यंत वाढेल. बेरोजगारीचा दर वाढणार आहे. त्याचप्रमाणे बिगर कृषी क्षेत्रामधील जे काही 13 ते 14 कोटी नोकऱ्या सुद्धा नष्ट होतील व जवळपास 17.5 कोटी लोक हे बेकार बनतील. आता साधारणतः 12 कोटी माणसं हे दारिद्र्याच्या गर्तेमध्ये फेकले जातील व 4 कोटी माणसं हे आत्यंतिक दारिद्र्य, ज्याला की आपण ऑब्जेक्ट पॉवर्टी बळी ठरतील. यासाठी त्यांनी असं भाकीत वर्तवलं आहे. तर यामध्येच आणखी काय की येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारताचा जो काही आर्थिक पुनर्प्राप्ती, आपण ज्याला की इकॉनॉमिक रिकव्हरी, या प्रक्रियेमध्ये सुद्धा अनेक अडचणी आणि चढ-उतार ह्या असणारच आहेत. आता कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय जे काही केलेले आपण अतितीव्र अशी टाळेबंदीमुळे रातोरात बेकार झालेले आहोत. आपल्याला मैलोनमैल अशी हजारो किलोमीटर पायपीट करून घरी परतण्यासाठी असुसलेल्या जवळपास 15 ते 20 कोटी स्थलांतरित कामगाराचे हाल आणि बळी आपण या महिन्याभरामध्ये पाहिलेले आहेतच. आणि यामागे जर आपण याचं कारण शोधलं तर केंद्र व राज्य सरकार दोघांची अनास्था आणि समन्वयाचा अभाव हे त्यासाठी कारणीभूत आहे. आता ही महामारी जी काही ओसरल्यानंतर कामगार व रोजगार मंत्रालयाला असंघटित कामगाराच्या मूलभूत हक्काची कायद्याच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने दखल तर घ्यावीच लागणार आहे. आता टाळेबंदी असो किंवा त्यामुळे निर्माण होणारा जो काही घसरणीचा आळा घालणे असो,
नेहमीप्रमाणे दिरंगाईतमध्ये तर आपण एक तीर मारलाच आहे, की वारंवार आपण दिरंगाईच करत असतो. आता केरळचा जर अपवाद आपण वगळला सध्याच्या वस्तुस्थितीचा विचार करता, तर जिथे आपण जानेवारी महिन्यापासून तपासण्या, छानण्या किंवा विलगीकरण असं सुरू केलं होतं केरळमध्ये, तर उर्वरित देशामध्ये आपलं काय सुरू होतं, की कोविडविषयी जागतिक चेतावणी पुरेशा गांभीर्याने आपण कोणीच घेतली नव्हती. आता त्यामध्येच घेतली तर म्हणण्यासाठी एक मुद्दा असा की विमानतळावरच आपण काही जुजबी चाचण्या सोडल्या तर दुसरं कुठल्याही तयारीस आपण सुरुवातही केलेली नव्हती. यामध्येच आपण एक शहाणपणा असं झालं की 24 फेब्रुवारीला तर भरपूर गर्दीच नमस्ते ट्रम्पचा मेळावा देखील साजरा करून झाला. आता ज्यावेळी दक्षिण कोरिया म्हणा, तैवान, न्यूझीलंड किंवा जर्मनी, नॉर्वे, फिनलँड हे देश कोविडच्या अशा भयंकर परिणामात तोंड देण्यासाठी कुमक निर्माण करत होते, त्याच वेळी आपण गाफील राहिलो. संकट समोर आल्यावरच आपण पुढचा मागचा विचार न करता कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय अतितीव्र जे की आपण 100% लॉकडाऊन म्हणतो ही राष्ट्रीय पातळीवरती जाहीर सुद्धा केली. आता यामध्येच अर्थव्यवस्थेचा जो काही एक 85 ते 70 ते 75% भाग हा एकाएकी ठप्प झाल्यावर कंपन्यांचे तसेच बँकीय वित्त कंपन्यांचे नगदी प्रवाह ज्याला की आपण कॅश फ्लो आटू लागल्यावर त्याचप्रमाणे भांडवली व रोखे बाजारामधील जो काही गुंतवणुकीचा मोठ्या प्रमाणामध्ये एक त्यांचं मूल्यह्रास झाल्यानंतर आणि म्युच्युअल फंड म्हणा किंवा हे बाकीचे जे काही या फंडावरती भरपूर प्रचंड असा दाब आल्यानंतर आपण रिझर्व्ह बँकेने आता हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. आता मोठ्या प्रमाणामध्ये जे काही व्याजदर कमी केले त्याचप्रमाणे काय या रिझर्व्ह बँकेने ज्या काही हालचाली केल्या आहेत यामध्ये वित्त व्यवस्थेमधील तरलता सुद्धा वाढवली. आता कर्ज परतफेडीचा कालावधी सुद्धा त्यांनी वाढवला आहे, पण जिथे अर्थव्यवस्थेतील बहुतेक उद्योग व व्यवहार बंद पडलेले आहेत, तो मजूर आपल्या कच्चा माल मिळवण्याची भ्रांत सुद्धा निर्माण झालेली आहे उद्योगधंद्यासाठी. त्याचप्रमाणे मागणीचं प्रमाण देखील खालावलेलं आहे. आता टाळेबंदी कशी उठणार याविषयी संपूर्णपणे सध्या तर एक अनिश्चितता आहे. आता तिथे ना उद्योगामध्ये गुंतवणुकीचा उत्साह टिकून राहत सुद्धा नाही. आता बँका म्हणा किंवा वित्तीय कंपन्यांमध्ये जे काही कर्ज देण्याची हिंमत सध्या उरत नाही. त्यामुळे काय आहे की टाळेबंदीच्या या 8 आठवड्यात अर्थव्यवस्था झपाट्याने आक्रसली गेली आहे. म्हणजेच एक गर्दीच्या खाईत लोटली गेलेली आहे असंच म्हणू आपण. परंतु या वाढलेल्या जोखमीमुळे कर्जावरील व्याजाचे दरही अपेक्षेनुसार घसरलेले नाहीत. आता जो काही आपला दर दिवशी मिळणारी आर्थिक सांख्यिकी इतकी भयंकर होत चाललेली आहे की सरकारने देखील होईल तसे आर्थिक उत्तेजन ज्यालाच की आपण इकॉनॉमिक स्टिम्युलस असं म्हणत असतो देण्याचा प्रयत्न केला आहे व अनेक बाबतीमध्ये टाळेबंदीची काही शिथिलता केलेली सुद्धा आहे. आता खेदाची बाब ही आहे की जगातील जे काही इतर देश महामारीचा असा उच्च बिंदू येऊन गेल्यानंतर टाळेबंदीमध्ये शिथिलता करत आहेत. म्हणजे जिथं सगळ्यात उच्च प्रमाणामध्ये जर झालं आणि ती एक पातळी येऊन गेल्यानंतर त्यांनी टाळेबंदी शिथिलता करण्याकडे त्यांचा एक ओढा होता. परंतु आपल्याकडे हे सगळं एक विपरीत अशीच परिस्थिती घडत आहे. आपण महामारीचा आलेख चढता असताना हे सध्या आपल्याला टाळेबंदी शिथिलता करावी लागत आहे. तर तीच की आपण म्हणतो अतिरिक्त ताणाखाली आरोग्य क्षेत्र व प्रचंड आर्थिक ऱ्हास याच्यामुळे आपल्याला हे करावं लागत आहे. परंतु आपल्याला हेही स्पष्टपणे जाणून येत आहे की कोविडला दूर ठेवण्याच्या नादात आपण बहुसंख्यांना जगणेच एक नाकारून बसलो आहे. आता देशाची काही वर्षामधील जर आपण दुर्लभ अशी राजकोषीय झालेच की आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो या परिस्थितीचं लक्षात घेता जी काही भारतीय सरकारच्या आर्थिक उत्तेजनाचं प्रत्यक्ष खर्चापेक्षा तरलता निर्मिती ज्याला आपण लिक्विडिटी असं म्हणतो ती ताळेबंदाबाहेरील मदत ज्याला आपण ऑफ बॅलन्स शीट सपोर्ट असं म्हणतो जसं की कर्जे म्हणा किंवा गुंतवणुकीसाठीची हमी ज्याला आपण क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट गॅरंटीज करासाठी मुदतवाढ अशा गोष्टीवर आपण लक्ष देत राहिलो आहे. आता अनेक क्षेत्रासाठी जे काही विनियामक रेग्युलरिटीज आपण ज्याला म्हणतो सुधारणा किंवा उदाहरणार्थ आपण सांगायचं झालं की खाण क्षेत्र किंवा ऊर्जा क्षेत्र, विमानतळे यासारखे त्याचप्रमाणे स्थलांतरित कामगारांसाठी व गरिबांसाठी रोजगार हमी व खाद्यपुरवठा तसेच दिवाळखोरी आणि कंपनीविषयक कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्य सरकारसाठी जे काही आपण वित्तीय तुटीचे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत या सुधारणा जरी योग्य दिशेने असल्या तरी सुद्धा निकटच्या काळाकरता त्यांचे फायदे हे मर्यादित अशा स्वरूपाचे आहेत. कारण सध्या गरज आहे ती थंडावलेले आर्थिक उद्योग आर्थिक चक्र एक सुरू करण्याची आणि या अर्थार्जनाचा जास्तीत जास्त संधी निर्माण करण्याची. आता नुसत्या नोटा छापून किंवा सरकारी ऋण ज्याला की आपण पब्लिक डिबेट असं म्हणतो हे वाढवून तर हे साध्य होणार नाही. आता सध्या वास्तविक परिस्थितीचा विचार करता कोविडचं संकट हे अजूनही टळलेलं नसल्यामुळे आपली अर्थव्यवस्था ही आपल्याला टप्प्याटप्प्याने सुरू करावी लागणार आहे. आता जिथे जिथे आर्थिक उद्योग सुरू आहेत तिथे मास्क म्हणा किंवा हातमोजे जे काही आपले
सोशल डिस्टन्सिंग याप्रमाणे आपल्या आरोग्य तज्ञांनी जारी केलेल्या या सूचना आपल्याला पाळूनच त्या काम करावे लागत आहेत आणि आपलं दक्ष सुद्धा राहावे लागेल. आता नशिबाने यावर्षी कृषी उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे काय आहे की कृषी व ग्रामीण विभागातले जे काही आर्थिक चलनवलन हे चालू राहिले पाहिजे. यासाठी वाजवी किंमत म्हणा किंवा शेतमालाचे थेट मार्केटिंग, आपण ज्याला आपण प्रोक्युरमेंट या पलीकडे जाऊनही गावी परतलेले जे काही सध्या आपले स्थलांतरित कामगारांना अनेक दुर्लक्षित राहिलेले जे काही कृषी संबंधित उद्योगामध्ये गुंतवणूक त्यांना करता येईल. आता उदाहरणादाखल बघायचं झालं तर ज्यामध्ये आपण पशुधन म्हणू किंवा कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया क्षेत्र इत्यादीमध्ये त्यांना काही गुंतवणूक करून त्यांना एक दिवसेंदिवस कसं त्यांचं उत्पन्न वाढवता येईल किंवा त्यांना कसं एक कामधंद्याला लावता येईल, हे सगळ्यात मोठं आता आपल्या समोर एक संकट आहे. तर ग्रामीण भागामधील ज्या काही आपण पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये जसंच की म्हणू जलसिंचन, रस्ते व गोदामे जे काही आहेत यांना सुद्धा काम देता येईल. आता यामुळेच काय होणार की अ, प्रत्येकच सामान्य नागरिकांकडनं एक अर्थार्जनाच्या संधी निर्माण होतील आणि रखडलेले जे काही ग्रामीण प्रकल्प आहेत ते पुढे कसे जातील, तसेच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे सगळं काही जे आता दुर्लक्षित राहिलेलं आहे तेच या विकेंद्रीकरणाच्या या प्रक्रियेस गती सुद्धा मिळेल. मात्र ग्रामीण भागामध्ये सध्या जे काही गर्दीचे प्रसंग टाळण्याची संपूर्ण जबाबदारी ही तेथील ग्रामपंचायतीचीच असायला पाहिजे. आता टाळेबंदी शिथिल करताना आपण उद्योग म्हणा, कामगार व वितरण व्यवस्था यांचे परस्पर अवलंबी संबंध लक्षात घेतले पाहिजेत. जसे की आपण जर हे उदाहरणादाखल बघायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक वस्तूचे क्षेत्र म्हणा किंवा धातू म्हणा किंवा प्लास्टिक मोल्डिंग, पेपर आदी शिवाय हे चालू शकत नाही. तसंच काय आहे की लाल किंवा बिगर लाल विभागामध्ये ज्याला की आपण रेड झोन किंवा ऑरेंज झोन असं म्हणतो, या उद्योगांचे काय एकमेकांशी असलेले संबंध लक्षात घेऊन टाळेबंदी किती ढिली केली पाहिजे याकरिता सुद्धा लक्ष देणे एक आवश्यक आहे. कारण पुरेशी दक्षता घेऊन आपण रेड झोन मध्ये जे काही आवश्यक ते व्यवहार सुरू करावे लागतील. फक्त कंटेनमेंट जो काही झोन आहे त्यामध्येच काय प्रतिबंधित भागाचा आपत करता येईल. आता या बाबतीचे निर्णय सर्वस्वी तेथील स्थानिक प्रशासनावर किंवा म्हणा जिल्हा पातळीवर सोपवावे लागेल. आता ज्यांना तेथील आजारविषयक सांख्यिकी, आर्थिक तिथलचा जो काही परिस्थितीचा ऱ्हास होत आहे याची नेमकी कल्पना सुद्धा यामध्ये असते. आता या सगळ्यांमध्ये ज्या सरकारी बँकांना वेठीस धरून खचलेल्या आपण लघु उद्योगांना वर काढण्याची योजना तर आहे. तर त्यामागे केंद्रीय व राज्य सरकारचे ठामपणे उभे राहण्याची गरज सुद्धा आहे. आता कोविड नंतर जो काही एक आर्थिक पुनरुज्जीवनाचा आपण ज्याला की म्हणतोय इकॉनॉमिकल रिवायवल ज्याला आहे कालावधी सुद्धा दीर्घ असणार आहे व या सगळ्या कर्जाचा प्रचंड दान ह्या बँकेच्या बॅलन्स शीटवर सुद्धा पडणार आहे. आता कोविड विरुद्धच्या जे काही मोहिमेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पर्यावरण संरक्षणाचे भान सुद्धा आपल्याला लक्षात आले आहे. कारण शहरातील गर्दी व दाटीवाटीमुळे जो काही होणारी सध्याची एक विटंबना आहे याचे दारुण दर्शन तर आपल्याला झालेलेच आहे. परंतु त्यामुळे यापुढील नियोजनामध्ये आपण ज्याला की म्हणतो अक्षय ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी म्हणा किंवा विकेंद्रीकरण, लोकसंख्या, शाळा व सामाजिक सुरक्षा निधी, सोशल सिक्युरिटी हे सगळे प्राथमिक घटक असायला पाहिजेत. आता सर्वप्रथम हे जरी असलं तरी आपलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की सध्या जे काही आपलं अर्थचक्र ठप्प पडलं आहे हे पूर्वीप्रमाणेच कसं सुरळीत केलं पाहिजे याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कारण टाळेबंदीमधून जन्माला आलेला जो काही सध्या एक भूगोळी व कुपोषण या समस्येचं तर निवारण आपल्याला करावंच लागणार आहे आणि त्यानंतर कोविड नंतर आपण उजेडात दिसू आणू ठरवू अपराधी अशीच एक आपली गत होऊन जाईल. त्यासाठी सध्या जी काही एक समस्या आपल्याकडे निर्माण झालेली आहे तर या समस्येकडे खूप लक्षपूर्वक आणि सध्या परिस्थितीचा विचार करता या सगळ्या गोष्टींना हाताळणं, त्यासाठी उपाययोजना करणं खूप महत्त्वाचं आहे. तर या अनुषंगाने आज आपण अपराधी ठरू या लेखामध्ये डॉक्टर रूपा रेगे यांनी जो काही दिलेला एक लेख आहे याविषयी सविस्तरपणे चर्चा केली आहे आणि काय काय उपाययोजना सरकारने केलेल्या आहेत आणि आणखी पुढे भविष्यामध्ये काय काय उपाययोजना त्यांना कराव्या लागेल आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. अशी अपेक्षा करतो की आजचा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर आता आपण आपल्या पुढील लेखाकडे वळूयात. तो आहे की कुतूहल. आजच्या या कुतूहल भागामध्ये आपण पर्यावरणशास्त्र या विषयाच्या दृष्टिकोनातून हा भाग आपण बघत असतो. तर आज आपण मानवी आरोग्य आणि जैवविविधता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर यामध्ये मूळ मुद्दा असा की आपण मानवी आरोग्य म्हणजेच काय निरोगी शरीर आणि निरोगी मन यांचा एक संगम असतो, जे की आपण निरोगी आरोग्य ज्याला म्हणतो. आता यासाठी आवश्यक आहे ते आपल्याला शुद्ध हवेची, त्यानंतर निर्मळ पाणी आणि मुबलक आणि कसदार अशा अन्नाची. आता आपल्या सभोवताली असणारे जे काही आपण म्हणत असतो की सळसळणारे पाणी म्हणा किंवा खळाळात वाहणारे पाणी जे आहे, तसेच किलबिलणारे पक्षी आणि फुलावर बागडणारे फुलपाखरे.
असली की आपलं मन कसं अधिक असं प्रसन्न राहतं. आता पृथ्वीवर अस्तित्वात असलेले जे काही लक्षावधी प्रकारच्या वनस्पती म्हणा किंवा पशु-पक्षी, कीटक, जलचर आणि त्याचप्रमाणे मानवाच्या सुदृढ अशा पोषणासाठी आवश्यक असलेलं जे काही अन्नधान्य आहे, हे सर्व एक जैवविविधतेचे मूलभूत घटकच आहेत. तर या सर्वांचा मानवी आरोग्यावरती अबाधित राखण्यासाठी एक खूप महत्त्वाचा त्यांचा एक वाटा असतो. आता अलीकडेच चुकीच्या कारणासाठी चर्चेमध्ये असलेले वटवाघळे तर खऱ्या परागीभवनाचे तसेच काही कीटकांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे मोलाचे कार्य हे वटवाघूळ करत असतात. परंतु निसर्गाच्या परस्परावलंबी संरचनेमध्ये असे असंख्य असे दुवे आहेत आणि प्रत्येक दुवा हा अंतिमतः माणसाच्या आरोग्यासाठीच खूप महत्त्वाचा आहे. आता मानवी प्रजातीतील जर बहुसंख्य रोग हे कुपोषण म्हणा किंवा रोगजंतूचा प्रादुर्भाव यामुळेच उद्भवत असतात. परंतु पृथ्वीच्या जे काही जीवावरणातील विविध परिसंस्थांमध्ये असलेल्या असंख्य अशा वनस्पतींमध्ये तसेच प्राणीसृष्टीमध्ये या रोगावरती मात करू शकतील असे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. ते जगातील जवळपास 60 ते 70% लोकांना ज्ञात आहेत आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सजगही आहेत. परंतु दुर्दैवाने काही जे काही मूठभर धनदांडे अशा समूहांच्या काही भौतिक विकासाच्या लालसेपोटी या अतिशय बहुमूल्य अशा आपण जैवविविधतेला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा एक विनाशच करत आहोत आणि याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहे. त्याचप्रमाणे काय आहे की शेतीसाठी जे काही आपण अत्यधिक रासायनिक खतांचा वापर म्हणा, याच्या अतिवापरामुळे काय होते की शेतजमिनीमधील अतिशय बहुमूल्य अशी विविधता नष्ट होऊन पिकांची प्रत सुद्धा खालावली जाते आणि यामधूनच आपल्याला कुपोषण सारख्या एक फार गंभीर अशी समस्या उद्भवत आहे. तर एकंदरीत निरोगी शरीर आणि मन यांचा जर संगम साधायचा असेल तर आपल्याला जैवविविधता आणि समृद्ध करणे आणि त्याचप्रमाणे सुदृढ करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. आज जगभरामध्ये जरी धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू किंवा याआधी आलेल्या किंवा भविष्यामध्ये येऊ घातलेले जे काही साथीचे रोग असेल हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जैवविविधतेच्या विनाशामुळेच उद्भवतात. हे वारंवार आपल्याला दिसूनही आलेलं आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचं हे एक कर्तव्य आहे की आपण आपापल्या क्षमतेनुसार ही वसुंधरा जी आहे आपली ती कशा पद्धतीने विविधतेने नटलेली असली पाहिजे आणि विपुलतेने समृद्ध करण्यासाठी आपण सगळ्यांनीच एक प्रयत्न केला पाहिजे आणि ती सध्या आज काळाची गरज बनलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आज कुतूहल या भागामध्ये मानवी आरोग्य आणि जैवविविधता याविषयी सविस्तरपणे चर्चा केली आहे. तर आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली ही नक्की कळवा. त्याचप्रमाणे आपले जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवाच, कारण सध्या या टाळेबंदीच्या काळामध्ये कोणाच्याही अभ्यासामध्ये खंड पडू नये यासाठी जो मी एक प्रयत्न करत आहे, तर माझ्या या प्रयत्नाला एक हातभार म्हणून तुम्हीही आपले मित्रमैत्रिणी या चालू घडामोडीविषयी नेहमी अपडेट राहावेत यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं एक काम करा. तसेच आजची चर्चा तुम्हाला नक्कीच एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. तर अशी अपेक्षा व्यक्त करतो की आजची चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल.